तर आपण ह्या ब्रिजचं काम पाहतोय बघा, हे लांजा बस स्थानकाच्या बाजूलाच आहे ना, लागूनच आहे रस्त्याला आणि त्याचं काम कुठपर्यंत आलं तुम्ही पाहू शकता। लांजा बस स्थानकाच्या बाजूलाच हा ब्रिजचं काम चाललं आहे। नमस्कार कोकणकर, कोकणातील लांजा हे एक छोटंसं पण महत्त्वाचं शहर आहे। मुंबई गोवा महामार्गावर बसलेलं हे ठिकाण हजारो प्रवाशांचं केंद्र आहे। आज आपण बोलणार आहोत लांजाच्या जुन्या बस स्थानकाची कहाणी आणि मागे नवीन बस देखील बनलेलं आहे, ते देखील तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो। आणि नॅशनल 66 वरील आता हा जो रस्ता आहे तो आणि याच्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामाबद्दल हे बघा। काही वर्षापूर्वी लांजा बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असायची। पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात उखाडा आणि बसची वाट पाहणारे प्रवासी, हे दृश्य अनेकांना परिचित आहे। कोकणातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि मुंबईला जाणारे चाकरमानी यांच्यासाठी हे स्थानके म्हणजे जीवनरेषा होती। पण काळ बदलत आहे। लांजाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी नवीन बस स्थानकाच्या कामाची चर्चा सुरू झाली आहे। लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। स्वच्छ प्रतीक्षागृह, चांगली पार्किंग व्यवस्था, आधुनिक सुविधा आणि सुरक्षित प्रवासाची आशा निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे मुंबई गोवा नॅशनल हायवे 66 महामार्गाचे कामही कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे। अनेक वर्षे अपघात होतात इथे, वाहतूक कोंडी होते खूप आणि खराब रस्त्याचा सामना करणाऱ्या लोकांना आता चांगल्या महामार्गाची प्रतीक्षा आहे। या महामार्गावर विविध ठिकाणी पूल, सबवे आणि इतर सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे। लांजातील प्रत्येक नागरिकाचं एकच स्वप्न आहे, मुंबई ते गोवा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा। नवीन बस स्थानक पूर्ण व्हावं, नॅशनल हायवे 66चे पूल आणि रस्ते वेळेत तयार व्हावेत आणि कोकणाचा विकास वेगाने व्हावा। आज जेव्हा एखाद्या प्रवासी लांजा बस स्थानकात उभा राहतो तेव्हा त्याला फक्त बसची वाट नसते, तो विकासाची वाट पाहत असतो। तो अशा दिवसाची वाट पाहत असतो जेव्हा लांजा आणि संपूर्ण कोकण आधुनिक सुविधांनी सजलेला असेल। लांजाचा विकास म्हणजे फक्त इमारतीचा विकास नाही, तर हजारो कोकणवासियांच्या स्वप्नाचा विकास आहे। नवीन बस स्थानक आणि नॅशनल हायवे 66चे काम पूर्ण झाल्यावर कोकणाचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल। तर लांजा बस स्थानकाच्या बाहेर बघा ATM देखील चालू केलेलं आहे। हे लांजा बस स्थानक, पुढे रसवंतीगृह, बसेस लागलेले आहेत बघा। लांजा बस स्थानक हे नवीन स्थानक बनतं आहे बघा। मशे चालल्यात बस स्थानकातून लांजा काजिर्डी बस लागलेली आहे हे बघा। तर हा बघा आपला जुना बस स्थानक, हे पानपोई आहे होती इथे, हे इथं हॉटेल होतं आणि हा बघा नवीन बनतो आहे। तुम्हाला आठवतं का, तुम्हाला माहिती आहे का पनवेल स्थानक कधी बनेल असं? चला ते जाऊ दे। तर आता आपण पाहूया लांजा बस स्थानकाचं काम। तर बघा हे बघा, आता आपण आलो आहोत मुतारीच्या इथं। ही जुनी मुतारी आहे ना, हे बघा, हे नवीन काम चालू आहे। हे बघा, हे बघा किती छान बनवलेलं आहे, झोपले आहेत तिथे असेच। तर गंमत अशी झालेली आहे, आपण बस स्थानकाला आलेलो आहोत पण आपली बस खूप 1 तास लेट आहे अजून, म्हणजे 10 वाजता निघेल, 9 आणि 10 वाजता निघेल। तर आपण खूप लेट झालेलो आहोत। तर आता आपल्याला ही चेकिंग करून जावं लागेल आपल्या गावापर्यंत। चला, लांजा बस स्थानकापासून आपण ही बस घेऊन देवदेव फाट्यापर्यंत उतरू, तिथून आपण पुढे बघूया। बघा मी आता कुठे उतरलो आहे, तर माझ्या गावी जायला हा रस्ता आहे, इथून आतून जायचं आहे तिकडे पुढे। तर आजूबाजूला बघता तुम्ही कायच नाही, हा आहे देवदेव फाटा, सॉरी गव्हाणे फाटा हा। चला, तर आपण ब्रिजचं वरचं काम झालेलं आहे चालू, तर वरतून गाड्या वगैरे जातात। तर हा आपला आहे अंडरपास, त्या इकडून तिकडे जायला पब्लिक कमी आहे, त्यामुळे असं ही परिस्थिती आहे। तर पाहू शकतो गाई बैल वगैरे इथे रवान करतायत, शेण, आंब्याच्या कोया वगैरे सगळ्या आहेत इथे। तर हा आहे, हे बघा, इथून 8 किलोमीटर आहे हा रस्ता मला पुढे माझ्या गावाला जायला। तर आता आपल्याला काय मिळतं आहे काय माहीत, बघूया। चला थोड्या वेळ वाट बघूया। हा माझा गावाला जायचा रस्ता आहे।